कवठे गुलांदमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 5 जणांवर गुन्हा, 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. एका रक्षकाचा ढाल बनण्याचा प्रयत्न चर्चेत, साखर कारखान्यातील कामगारांचाही समावेश. कवठे गुलांद तालुका शिरोळ येथील केटगाळे मळा परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर कुरुंदवाड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी धडक कारवाई केली. या छाप्यात साखर कारखान्यातील कामगारांसह 5 जणांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 2,62,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान एक रक्षक जुगाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात रंगली असून त्या रक्षकाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास कवठे गुलंद शेडशाळ रोडवरील केटगाळे मळ्यात 3 पत्ती जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी अड्डा चालक गणेश चंद्रकांत केटगाळे वय वर्ष 48 याच्यासह चंद्रकांत धनपाल जगताप वय वर्ष 43, अजम कमाल मलंग फकीर वय वर्ष 60, श्रीकांत अर्जुन महाडिक वय वर्ष 42 आणि नितीन विनायक कांबळे वय वर्ष 26 सर्व राहणार कवठे गुलंद यांना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून 7,500 रुपयांची रोकड, जुगाराचं साहित्य आणि 4 महागड्या मोटरसायकल असा एकूण 2,62,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. कारवाई सुरू असताना एका नियुक्त रक्षकानंच आरोपींना सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. अशा कर्मचाऱ्यांकडून अवैध व्यावसायिकांना अभय दिले जात असल्याचा आरोप होत असून अशा वरदहस्तामुळेच गुन्हेगारी फोफावत असल्याची संतप्त भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या संशयास्पद प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित कर्मचाऱ्यावर धडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरते. पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.